नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. 15 दिवस विहिरीत मृत्यूशी झुंज देणाऱ्या नागाला अखेर जीवदान. सर्पमित्र समीर पठाण आणि देवराज गणेश मंडळाच्या तरुणांची धाडसी मदत. ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव. प्राण्यांनाही जीव असतो या भावनेतून वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे एका नागाला अक्षरशः नवजीवन मिळाले. तब्बल 10 ते 15 दिवस 60 ते 70 फूट खोल विहिरीत अडकून पडलेल्या नागाला सर्पमित्र समीर पठाण आणि देवराज गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जीवाची पर्वा न करता सुखरूप बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले असून सर्पमित्रांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. गावातील माजी सैनिक शिवाजी गायकवाड यांच्या विहिरीमध्ये हा नाग पडला होता. विहिरीला पायऱ्या नसल्याने सापाला बाहेर येणं अशक्य झालं होतं. अनेक दिवस तो मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती वैभव गायकवाड आणि भरत गायकवाड यांनी सर्पमित्र समीर पठाण यांना दिली. माहिती मिळताच समीर पठाण यांनी तात्काळ देवराज गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेत घटनास्थळी धाव घेतली. प्लास्टिकची बादली आणि दोरखंड यांच्या सहाय्याने मोठ्या शितापीने बचाव कार्य राबवण्यात आले. अखेर अनेक प्रयत्नानंतर त्या नागाला सुखरूप विहिरीबाहेर काढण्यात यश आले. नाग बाहेर येताच उपस्थित ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. या बचाव मोहिमेत वैभव गायकवाड, धनाजी नांगरे, सुहेल पठाण, जैत पठाण, सचिन मळे, दादा पाटील, भरत गायकवाड, अविनाश साळुंके आणि अभिजित गायकवाड यांनी मोलाची मदत केली. विशेष म्हणजे त्याच दिवशी दुपारी एका घरामध्ये पुन्हा नाग आढळून आला. सर्पमित्र समीर पठाण यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन नागाला सुरक्षित पकडले. त्यानंतर दोन्ही नागांना कोणतीही इजा न होता नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं. वन्यजीव व जलचर प्राण्यांविषयी अपार संवेदनशीलता जपणारे सर्पमित्र समीर पठाण हे परिसरात अनेक वेळा धोकादायक परिस्थितीत अडकलेल्या प्राण्यांना जीवदान देत आहेत. त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे ग्रामस्थांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. सोड तू सोड सगळं सोड. हा ये इकडे आता. इकडे घेऊन ये. इकडे ओढे गॅस. आमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.